नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमधून आपण एसटी बसच्या संदर्भातलं जे दैनंदिन एसटी बस प्रवास करतात अशा प्रवासी बांधवांसाठी एक मोठी अपडेट आलेली आहे। एसटी बस प्रवासाचं जे भाडं आहे त्याची वाढ ही करण्यात आलेली आहे आणि त्याची वाढ दिनांक 18 जुलै पासून लगेच लागू होणार आहे। त्या संदर्भातलं जे अधिकृत परिपत्रक आलेले आहे त्याचा पूर्ण आढावा आपण या व्हिडिओमधून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याआधी तुम्ही जर जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशीच नवनवीन अपडेट लगेच मिळवत राहा। चला बघूया आपण काय आहे ते परिपत्रक। आज दिनांक 17 जुलै 2026 रोजी आलेले जे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं जे परिपत्रक आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या जर बघितलं आपण मुख्य विषय ग्रामीण सेवेच्या प्रवास भाडे दरवाढ अंमलबजावणीबाबत याबाबतचं हे परिपत्रक आलेलं आहे आणि याबाबतच त्या 17/7/2026 रोजीच्या 280व्या बैठकीत पारित झालेल्या ठराव 426 नुसार सदर भाडेवाढ आकारणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास मंजुरी ही शासनामार्फत दिली गेलेली आहे आणि त्यानुसार प्रवास भाडे दरवाढीची अंमलबजावणी पुढील प्रमाणे ही करण्यात आलेली आहे। तर आपण ती प्रवास भाडे कधीपासून लागू होणार आहे त्याची माहिती आपण इथं बघूया। सुधारित प्रवास भाडे दर दिनांक 18 जुलै 2026 म्हणजेच दिनांक 17 जुलैच्या व 18 जुलै 2026च्या मधील मध्यरात्रीपासून ही लागू होणार आहे। राप महामंडळाच्या साधी बस सेवा विना वातानुकूलित शयन आसनी व विना वातानुकूलित शयनयान बस सेवा या प्रवासी वाहतूक सेवांना लागू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतलेला आहे। सदर भाडेवाढ करताना तिकिटाचा अंतिम आकारणी 5 रुपयाच्या पटीत करण्यात आलेली आहे। यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या वेळेस आपण प्रवासासाठी निघतो त्यावेळेस आपल्या सुट्ट्या पैशांची चणचण ही नेहमी भासत असे आणि त्यात प्रवासी आणि कंडक्टरची भांडणं तुम्ही दैनंदिन बघितलेलीच असेल। त्याच्या संदर्भातला अतिशय चांगला निर्णय आपल्याला म्हणता येईल की 5 रुपयाच्या पटीत ही भाडेवाढ करण्यात आलेली आहे आणि ही भाडेवाढ फक्त एवढ्याच वरील 3 प्रकारांसाठी केलेली आहे म्हणजेच शिवनेरी आसनी, शिवनेरी शयनयान, शिवशाही आसनी, शिवशाही शयनयान या इतर ज्या प्रवासी बस सेवा आहेत त्यांच्यासाठी ही भाडेवाढ करण्यात आलेली नाही। त्यात आपण जर बघितलं तर नवीन ई शिवाई असेल, त्यानंतर आपल्या एसी बस असतील याच्यात सुद्धा ही भाडेवाढ करण्यात आलेली नाही, पण यांची जी तिकिटाची रक्कम आहे तर ती सुद्धा 5 रुपयाच्या पटीत ही होणारी आहे। दिनांक 18 जुलै 2026 म्हणजेच दिनांक 17 जुलै 2026 व 18 जुलै 2026 मध्यरात्रीपासून व तदनंतर प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांना सुधारित दराने तिकीट आकारणी करावायची आहे। ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले असेल त्या तिकीट धारकाकडून आरक्षण तिकिटाचा जुना तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक वाहकाने वसूल करायचा आहे। म्हणजे ज्यांनी जर 19, 20 तारखेपासून पुढचं आरक्षण केलेलं असेल तर त्यांच्याकडून सुद्धा नवीन दर हा आकारला जाऊ शकतो आणि ज्यांनी म्हणजेच 17 तारखेला आरक्षण केलेले आणि 17 तारखेलाच प्रवास हा सुरू करणार आहेत आणि त्यांचा प्रवास जर समजा 18 तारखेला किंवा 19 तारखेला जरी संपणार आहे तर अशा प्रवाशांकडून भाडे वसूल करण्यात येऊ नये या संदर्भात सुद्धा सूचना या दिलेल्या आहेत। आणि सध्या जर आपण भाडेवाढीचा जो त्यांनी तक्ता दिलेला आहे सध्याचे दर काय आहेत आणि नवीन भाडेवाढ ही किती असणार आहे याचा आढावा आपण या व्हिडिओमधून घेण्याचा प्रयत्न करूया। आता बस सेवेचा प्रकार म्हणजे साधी बसला प्रति टप्पा म्हणजे 6 किलोमीटरचा एक टप्पा या आधारावर ही भाडेवाढ करण्यात येते। या आधीचे दर म्हणजे 6 किलोमीटर साठी होते 10 रुपये 5 पैसे आणि दिनांक 18 जुलै 2026 पासून लागू होणारा जो दर आहे 11 रुपये 40 पैसे म्हणजेच मोठ्या माणसांसाठी ही भाडेवाढ 15 रुपये आणि लहान मुलांसाठी 10 रुपयाचे दर हे त्या ठिकाणी आकारले जातील। त्यानंतर निम आराम या बस सेवेसाठी कुठलीही भाडेवाढ करण्यात आलेली नाही। या आधी सुद्धा 13 रुपये 65 पैसेच दर हे आकारले जायचे प्रति टप्पा 6 किलोमीटर साठी आणि आता सुद्धा 13 रुपये 65 पैसे दर हे आकारले जाणार आहे। त्यानंतर विना वातानुकूलित शयन आणि आसनी या गाडींची जी भाडेवाढ आहे ती 13 रुपये 65 पैसे प्रति टप्पा होती ती त्याच्यावरून 15 रुपये 50 पैसे ही करण्यात आलेली आहे।
त्यानंतर जर बघितलं आपण विना वातानुकूलित शयनयान या बसचा प्रकारात सुद्धा आपल्याला 14 रुपये 75 पैसे प्रति टप्पा ही ही आकारणी करण्यात येत होती याआधी, आणि आता तीच भाडेवाढ 16 रुपये 75 पैसे प्रति टप्पा म्हणजेच 6 किलोमीटर साठी करण्यात आलेली आहे. आणि इतर जे बस सेवेचे प्रकार आहेत म्हणजे शिवशाही स्लीपर, जनशिवनेरी, शिवनेरी स्लीपर आणि ई बस 9 मीटरची म्हणजेच ती एसी बस आणि ई शिवाई या ज्या नवीन आलेल्या बसेस आहेत यांच्यामध्ये कुठलीही भाडेवाढ करण्यात आलेली नाही. फक्त त्यांच्या जे भाडेवाढीचे किंवा जे प्रवास भाडे जे होते ते 1, 2, 3 रुपयाच्या जे होते ते न ठेवता ते 5 रुपयाच्या पटीत हे करण्यात आलेले आहे. तर या संदर्भातली एक महत्वपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी बघतोय, ते सुद्धा अधिकृत परिपत्रकाच्या आधारावरच. अजून पुढे या भाडेवाढी संदर्भात काही माहिती दिली का ते बघूया आपण. तर या ठिकाणी ज्या यात्रेसाठी ज्या फेऱ्या चालवल्या जातात तर त्यांच्या संदर्भातले भाडेवाढीचा आढावा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर तो पूर्ण प्रवाशांसाठी नसल्यामुळे आपण त्यांचा आढावा जर घ्यायला गेलो तर व्हिडिओ खूप हा लॉंग होणार आहे. तर या पद्धतीनेच म्हणजे एक अतिशय महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमधून बघण्याचा प्रयत्न करतोय की दिनांक 18 जुलै 2026 पासून तुम्ही जर प्रवास करणार असाल तर तुम्हाला अतिरिक्त पैसे हे मोजावे लागणार आहेत. ही गोष्ट या ठिकाणी प्रवासी बांधवांनी लक्षात घ्यायची. आणि ही भाडेवाढ जर करत असताना डिझेल त्यानंतर वाढती स्पेअर पार्ट यांच्या आधारावर ही भाडेवाढ करण्यात आल्याचं हे सांगण्यात येते. तर एसटी बस प्रवासाच्या संदर्भातली एक अतिशय महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. या भाडेवाढीच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. या पद्धतीने एसटीची जी भाडेवाढ होणार आहे त्या परिपत्रकाचा पूर्ण आपण आढावा या ठिकाणी घेण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. आणि या परिपत्रकामध्ये हे सुद्धा नमूद करण्यात आलेले याआधी देण्यात येणाऱ्या ज्या सवलती आहेत त्या पूर्वीप्रमाणे चालू असतील. जसे की महिलांना 50% सवलती या दिल्या जातात त्या सुद्धा चालू राहतील. 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना 50% सवलत दिली जाते ती सुद्धा चालू राहील. त्यानंतर 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना जी पूर्णपणे मोफत प्रवासाची सवलत दिली जाते ती सुद्धा चालू राहणार आहे. आणि ही प्रवास भाडेवाढ करत असताना याआधी अपघात सहाय्यता म्हणून प्रति प्रवासी 1 रुपया हा घेण्यात येतोय. त्याच पद्धतीने आता काही दिवसांपासून एक स्वच्छता निधी म्हणून 2 रुपये हे घेण्यात येत आहे. तर यासाठी अतिरिक्त कुठलेही पैसे न घेता या प्रवास भाड्यामध्येच ते ऍड राहणार आहेत. ही गोष्ट सुद्धा या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे. म्हणजेच आपण जर एकंदरीत याच्यात जर बघितलं तर जे अमृत ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांना इथून पुढे प्रवासासाठी प्रति तिकीट म्हणजेच 5 रुपये हे या ठिकाणी द्यावे लागणार आहे. कारण आपण जर भाडेवाढ जर बघितली तर 5 रुपयाच्या पटीत एकंदरीत झालेली आहे. अशी ही महत्वपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला या एसटी बसच्या भाडेवाढीच्या संदर्भात काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी GTS मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.